और मैं इस जंगल में फंस गया हूँ। मुझे पानी की तलाश है। मैं बेयर ग्रिल्स, आप मेरे साथ देखते रहिए ओमी व्लॉग्स। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळी सकाळी मम्मीने मला उठवलं आहे आणि घेऊन आली शेती बघायला। तर आमची भात शेती आहे इथे गावाला, जी पप्पा करतात येऊन जाऊन मुंबईवरनं, तर ती बघायला आलो आहे। तर तुम्हाला पण दाखवतो कशी झाली, बघू यंदाची भात शेती कशी। मागचे 3 वर्ष मस्त झाली भात शेती, ह्यावेळीचं बघू भात कसं आहे तुम्हाला दाखवतो आहे बघा। ही आमची शेती इथे, असा परिसर। तर चला बघूया की कसं झालंय भात। तर ह्यावेळी थोडा भात पावसामुळे खराब झालाय, हे बघा वाट लागली म्हणजे पावसाने थोडा भात खराब केला। इथे लोकांचा पण पडला बिडलाय भात। तर हेच असतं, पाऊस जास्त पडला तरी पण प्रॉब्लेम होतो, पाऊस नाही पडला तरी पण प्रॉब्लेम होतो। खूप वाट लागली लोकांची बघा, खूप भात पडलेत, पूर्ण वाट लावून ठेवली पावसाने ह्यावेळी। आता पुढचा भात बघू कसा आहे, तो पण तसाच खराब असेल। यंदाच्या वर्षी तर वाटच लागली। पाहूया आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडे सोन्याचा पिंजरा, सोडे सोन्याचा पिंजरा। हा भात भाऊ हे बघा, तो मस्त, हा भात मस्त झालाय, एक नंबर। अशी शेती बघायला मजा येते। आपला पण असं असू दे, देवाच्या कृपेने जास्त खराब झाला नसेल तर चांगलंच आहे। राणी माझ्या मळ्यामंदी घुस शिरक, डिंबांग डिंबांग डिचपार डिपांग डिचपार डिपार डिपांग। आता शेती पण झाली, तर आता निघतो घराच्या दिशेने। पूर्ण असं चिखली चिखली वाट आहे, त्यातून जायचं म्हणजे पाहायला काय चावलं बिवलं त्याची भीती असते, पण आपल्याला काय, आपण तर मॅन वर्सेस वाईल्ड आहे। अरे हां, आता ही चप्पल कुठे ठेवली ते विसरलोय मी, तो घोटाळा झाला आता। आता बघूया, तुम्ही पण असं बघा, चप्पल शोधूया आपण आपली। अरे बाबा, पुढे असं लगता। और मैं इस जंगल में फंस गया हूँ। मुझे पानी की तलाश है। मैं बेयर ग्रिल्स, आप मेरे साथ देखते रहिए ओमी व्लॉग्स। भेटली भेटली, बरोबर जात होता। मस्त, इकडे खूप शांतता आहे, मस्त वाटतं। म्हणजे झोप मोडून आलो याचा फायदा झाला असं वाटतंय मला। भेटली चप्पल, तर आता जाऊया वरती। तुम्हाला वरती येताना वाट दाखवतो, फुल जंगलामध्ये नाही, म्हणजे पहिली तुम्हाला दाखवती थोडी होती, आता परत येऊन वरती येताना दाखवतो। खरं तर तुम्हाला दिसत असली माहीत नाही, हे बघा इकडे या साईडला इथून एक वाट होती पोल्ट्री फार्मला जायला, पण ती वाट आता बंद केली आहे, म्हणून लॉंगकट मारून जावं लागतं। मस्त शॉर्टकट होता, तर बघू आता पुढे भेटतो तिकडे, तुम्हाला जाताना दाखवतो वाटती कशी आहे। आणि खाली गेलो भात दाखवायला, तो पण दाखवीन। आणि आज तुम्हाला आमचं मोठं घर आहे, जे मेन घर आहे आमचं, ते पण दाखवतो। हात दुखले। तुम्ही हाच रस्ता बोलत होता, तो बंद केला आहे पोल्ट्री फार्मचा, पण तो लोकांसाठी बंद केला आहे, माझ्यासाठी नाही। मी तुम्हाला पोल्ट्री फार्म दाखवतो आतमधून, पूर्ण बंद केलं आहे। काय कोंबड्या चोरल्या वाटतं कोणीतरी इकडच्या, पोल्ट्री फार्मच्या नावाखाली आहे बघा, काय कोंबड्यात नाही।
कोणते ढापले असतील कोंबड्या. मी नाही ढापल्या पण सांगतो बरं. जाऊ दे. वरती अजून एक पोल्ट्री फार्म तो दाखवतो. हा पोल्ट्री फार्मचं नाव काय बघा. तर ते खालचं पोल्ट्री फार्म होतं ते पण त्यांचंच होतं, पण त्यात सीझन नाही म्हणून कोंबड्या ठेवल्या नाही. तर इकडे बघू, इकडे कोंबड्या किती आहेत. तसं ते काका बोलले जास्त कोंबड्या नाहीत, 15-20 आहेत. चला बघूया. ते बघा, झूम करतो दिसेल की नाही माहीत नाही. गावठी कोंबड्या आहेत फक्त, बॉयलर नाही. हे आमच्याच वाडीतले आनंद बुगडे त्यांचं आहे. तर पुढे जाऊन बघूया का दिसतंय का, क्योंकि हम तो है, हमको चाहिए पुलिस जात. बघूया दिसतंय का. हा क्लोज व्ह्यू आहे. नाही दिसत आहे. जाऊ दे, तुम्हाला तेवढं दाखवलं. तर समजा पुढच्या वेळी कधी आलो आणि दिसले तर तुम्हाला दाखवतो. बॉयलर पण असतात तिकडे कोंबड्या, आता फक्त गावठी कोंबड्या ठेवल्यात. आता परत मी इथून चाललो जिथून वाट बंद केली, कारण की वाट लोकांसाठी बंद केली, माझ्यासाठी नाही. ला 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 ला. हे बघा, आपण मगाशी इकडून गेलो आणि इथून आलो. का आपल्याला नाही, वाट बीट बंद लोकांसाठी करतात. मगाशी पण बोललो, आता बोलतो. आपण तिकडे वाट बंद तिकडे घुसायचं. तर भेटूया पुढे. तुम्हाला आज मोठं घर दाखवतो बोललो, तर मोठं घर पूर्ण दाखवतो. खूप मोठं आहे. तर हे आमचं मोठं घर. तर तुम्हाला आता दाखवतो आतमधल्या खोल्या. पहिले बाहेरून पूर्ण मस्त बघून दाखवतो. बघू असं मोठंच्या मोठं मातीचं घर. आता काय माहिती आवाज येत असेल की नाही माझा नीट, कारण की व्हिडिओ चांगले तर पण ऑडिओ नीट रेकॉर्डच होत नाही. तरी मी प्रयत्न करीन चांगल्या ऑडिओचा. तर पहिली आमची खोली आहे आंब्याची खोली, ती आता बंद आहे. दिसेल की नाही माहीत नाही, पण अशी खोली आहे मोठी, सामान ठेवलं आहे. त्यानंतरची दुसरी खोली आहे ती बंद आहे. ती ते इकडे राहतात ना ते आजोबा, त्यांची खोली आहे ती. आतमध्ये जाऊया. आतमध्ये आल्यावर डावीकडे आहे आपली देवाची खोली. अशी देवाची खोली मस्त अशी. त्यानंतर ती बाहेरची खोली बंद होती, तुम्हाला दाखवतो. इथे लाईट नाही आहे, तर त्यासाठी जरा अशी ही खोली. त्यानंतर इकडे माळ आहे. पहिले माळा दाखवतो, मग आतमध्ये जाऊया. तसा माळा, इथून चारी बाजूचे घर दिसतात. पूर्ण मातीचं घर आहे. पण थोडी भीती पण वाटते माझ्या ह्याच्याने काय होणार पण नाही, वाटत नाही होईल. अशी मस्त आहे. किंवा आमचं घर, ते आमचं घर, हे बाबांचं घर. तर तुम्हाला इकडे दाखवतो. दुसऱ्या काकाने इकडे हे नवीन घर बांधलं आहे. इकडे दुसरा एक अजून काका राहतो, तिकडे माझी काका राहतो. अशी आमची घर आहे तिकडे. तर आता तुम्हाला नेतो वळीत. इथून बघा दिसत असेल, वळीत नेतो. पहिले दरवाजा बंद करून येतो. तर आता आलो आहे वळीत, जिथे आपले बाप्पा बसायचे. इथे गणपती बाप्पा होते. अशी आमची मोठीच्या मोठी वळी. 91 वर्ष आलेत, 91 इयर्स. 1933ला बांधलेली. आणि आमचं किचन, मेन किचन आहे म्हणजे पहिलं.
पहिले सगळीकडे जेवण बनवायचे आणि इकडे एक माझी जी आजी राहते आप्पी आजी तिचं हे किचन. सगळे बाई अंधारात का बसतात काय माहिती. डेंजर लाईट आहे. हां तसं किचन जाऊ दे लाईटला सपोर्ट नाही करायचं. मग तसं हा त्यांचा बेडरूम इथे झोपले पण दाखवत नाही. नंतर ही आमची खोली आजोबांची खोली होती मोठ्या पप्पांची ती बघूया. तर त्यात आता मी रिपेअर केली आहे तर तिचं काम सुरू आहे. मस्त अशी ही पाठची एवढीच खोली होती खरं तर इथपर्यंत खोली होती आणि ही पाठची बाजू होती मग ती पण जॉईन करून घेतली आम्ही. हे मागची दार तर काळो काय पूर्ण मग दिसत नाही. मग इथे पूर्ण सगळे आडगाडीचे सामान असतात. त्यानंतर पाटी ही आमची मागची बाजू तुम्हाला मागून दाखवतो. काय रे समर्थ हे असं घर. तर असं आहे आमचं घर. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशी नवीन व्हिडिओसोबत पुढच्या व्लॉगमध्ये.